नमस्कार मंडळी, मी शुभम त्रिंबकर कोकण कॅप्चर या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून सकाळी सकाळी स्वागत करतोय. तर आज देवपळणीचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही आता देवपळणीत म्हणजे काय मजा करतो, कशी काय करतो, आमचा जीवन आज गावचा कसा आता तुमका मी व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतोय. चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया. तर या बघा नाणी दही पाणी तापवतो आंघोळ करण्यासाठी. तर ह्या आम्ही आता रवलेला घर बघा मस्त हे तुळस आकडे ढोरा बिरा बघू शकतात. गोलतकरांचा देवघर आहे बघा. आम्ही आमचेच पाहुणे आहोत. हे बघा हे ढोरा आहोत. हे बघा वासूर. कोकणातली सकाळ तुम्ही बघू शकता. अकडे मीराताई बघा पुला काढता देवपूजेसाठी. हे बघा बाग पण बघा मस्त. फुला एवढी भेटली नाही पण ती आता बघूया जेवढी भेटतात तेवढी आता काय देवपूजा करू होई. आणि वातावरण बघा एकदम कसं निसर्गरम्य. माड कलमा खास बाबा इले रे बघा. आमचे बऱ्याच व्हिडिओ मध्ये तुम्ही बघला असेल. हे बघा खास आमका भेटासाठी इले पळणी निमित्त. बरे आज ना होय याला होय होत बरे आज ना होय होय. हे बघा शोधी शोधी जाऊया मग काय. हे बसा बसा बघू शकता. हे बघा म्हणून आलो आलो तुला भेटाया पांडुरंगा पांडुरंगा. हे बघा खास बाबा भेटा गेले. एकमेकांची भेट होता गावात वाडीत असताना अशी भेट होणार अशी देवपणीत होता बघा. किती आनंद आम्ही लुटतो मजा करतो. हीच खरी मजा असतात. तुम्ही सगळे येऊन बघा. होय कोकणात देवपणीची मजा काय असतात ती बघा. मीराताई इकडे सकाळी पूजा करता तुळशीची. हे बघा या परडा बघा. आम्ही आता देवपणी ग्रवा गेलो त्यांचा पण मस्त निसर्गरम्य वातावरण. हे बघा ठिबक सिंचन या केला. हे बघा ते आता आम्ही थोडे शिफ्ट इलो म्हटलं आता झाडांका पाणी देऊया. वातावरण बघा एकदम. मुंबईत चालली या म्हणजे देवपणी आनंद घेतल्या ना. एक दिवसच रवा केली पण काही प्रॉब्लेम होत त्यामुळे ती रवणार नाही. तिका आम्ही कोकण कॅप्चर तर्फे तिचा धन्यवाद मानतो, शुभेच्छा देतो आणि पुढील प्रवासासाठी प्रवास मंगलमय होऊ दे. आणि ही मंगल पण सोबत आहे बघा तिच्या. आणि ही बॅगे बॅगे बघा. बाय बाय बाय. चला सावकाश जावा. तर हे बघा फोडण्याचं भात. आता सकाळी नाश्त्याक म्हटलं काय करूया तर फोडण्याचं भात केलं बघा. आणि एकत्र बसून खाऊची मजा वेगळीच. हे बघा यांच्याकडे बघा इकडे पप्पा बसले आहेत. हे बघा आता आम्ही खातो. तुम्ही पण खाऊ घ्या बघा. हे बघा अथर्व होय ढोरांका चारो घालतं म्हणजे गावात. हे बघा तर आता आम्ही पुढे जातो चलत. म्हटलं आता घरात बसून कंटाळलो. म्हटलं वाडीत काय काय माणसं आहेत पुढे त्यांच्याकडे जाऊया. चला जुनं पूल होतो बघा किंवा आता नवीन झालं. पहिले आम्ही इकडे खेळा घ्यायचो लहानपणी. आता बऱ्याच वर्षांनी गेलो. हे बांदेकर कंपनीकडे अकडे रवत. वातावरण एकदम बघा मस्त. हे बघा झाडा. पहिले आम्ही होय राहायचो. आमच्या पाहुण्याचं घर बघू शकता. आता का आतमध्ये जाणं नाही, बाहेरनाच दाखवतोय. कुत्रो ये ये पळाता बियाणा. तर आता आम्ही हळूहळू होईल पपिया कानी होत ना म्हणजे भाटीर आमचं मुन्ना यांच्या घराकडे. ते बघा होय रवले घर बघा मस्त कौलरू. हळूहळू पुढे जाऊया.
हे बघा माड. तर आता आतमध्ये जाऊया आम्ही, बघूया काय गजाले बिजाले घालतं, म्हटलं काय नाश्ता बिष्टा बनवले नाही असलं तर खाऊ गावात. काय बनवलास काय? बनवली आज सकाळी हे बघा इल्याबरोबर खाऊक भेटलं. धन्यवाद. हे बघा इकडे काय काय जेवण शिजतं, बटाट्याची जेवण, हे बघा जेवण बनतं, शेंग बटाटा बघू शकता, भांडी बिंडी सगळं समोसा. हे बघा वांग्याची कापं होतली असं वाटतं. हे बघा कसे झोपले होत. जेवण काय? जेवण मसूरची आमटी, शेंगा बटाट्याची भाजी आणि काय व्हेज नॉनव्हेज मध्ये काय? नॉनव्हेज काय नाही उद्या. उद्या आहे? मग आता उद्या जेवाय कौल फ्राय बिल फ्राय घालतलास की नाही आमका? कौल फ्राय नाही, मग सुक्या सुक्या चिकन. मग रात्री येतो. बघू शकता हे पप्पी पेडणेकर. सगळ्यात पहिला त्यांचा कोकण कॅप्चर मध्ये आपण स्वागत करूया. त्यांना विचारूया म्हणजे देवपंडीचं काय, म्हणजे कशी मजा करतात तुम्ही? मजा म्हणजे काय, जसा एन्जॉय करूचो हा सगळ्यांनी तशी करूकच होई. कारण आम्ही आता गाई वासरा एका जाग्यावर स्थिर केलं, त्यांचा खाण्यापिण्याचं सगळं हे करून नंतर आमची सगळी जागा वगैरे आतमध्ये किचन सेट केला सगळा करून. आता काय 2 दिवस काय खाना जेवणा मजा करणार बस. काय पार्टी बिर्टी का? आज सोमवार, काल 2 वार असे आपले देवाचे इले आणि बुधवार पण तो आमचं कसं कोकणी माणसाचं म्हणजे माश्या मटणाचा दिवस आहे चिकनचा. आता उद्या बघूया एक रात्र उलट. देवपंडी निमित्त तुम्ही गावात वेशी बाहेर इला तर मग तुमका आनंद वगैरे होता काय? म्हणजे काय आनंद गाव सोडून आपण थोडं इलो? सगळं कसं आता दुसऱ्या गावात जायचा म्हणजे आपला सगळा ओस टाकूनच तिकडे यायचा असा आणि वानर वगैरे नुकसान करतात. पण शेवटी देवाज्ञा झाल्याच्या नंतर आम्ही देवाचं हुकूम झालं की आपला बाहेर पडाकच आहे, त्याच्यानुसारच आहे. ढोरा वगैरे तुम्ही चलतच घेऊन इला हो, सगळे? चालतच घेऊन येईल. पहिल्या व्हिडिओत मध्ये तुम्ही बघितलं असाल, यात युट्यूबरने आमचे ते सगळे सेट केलेले आहेत व्हिडिओ वगैरे. त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला आणि हे करा त्यांना. चला धन्यवाद. असाच सपोर्ट करत राहा. हो 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 नक्की. बघू शकता होता कळिंगण कापतो. मसूर मस्त लाल कलिंगड आहे बघा. लाल भडका बघा नाश्ता इलो हा. थंड विला शाबास. थंड बिंड आणले नाही हा. म्हटलं आता खाऊया. आता थंडगार होतो. आता बस माझ्या कळिंगड टाकले. गरम मसाला म्हणजे उद्याची सोय झाली, बघूच नको. हे बघा बरे बाजार करून इले होत. आता या बघा हा बघा कळिंगण सुरमई कापतो तसे कापतो. बरोबर ना. वेशी काढूचा अनुभव हा वाटतं. सुरमई कापू होते बाजारात. बरोबर लिमिट मध्ये. ही अशी सगळ्यांका एकत्र बसून खाऊची म्हणजे मजा. बघू शकता हे बघा बोतुराकडे काय चाय बी खातो ती बघा. नानकटा चाय. आता एक एक कळिंगण आहे बघा. मीठ बीठ टाकून खालास की मग आंधी भारी वाटतं. मीठ घालू हे बघा इल्याबरोबर सोय झाली. आता गण्याक होई कळिंगाचा ह्या देऊ गेलो म्हणजे खाऊक. हे बघा आम्ही ती खाल्लो पण ती साला टाकून देण्यापेक्षा आपल्या गुरांका द्यायची, म्हणजे त्यांचा पण पोट भरला, त्यांना पण समाधान वाटला की आपण त्यांना दिल्याचा आणि त्यांनी खाल्ल्याचा. कोकणी रानमेव हो बघा करवंद. लवकरच याचा व्हिडिओ येत आपल्या चॅनलवर मस्त. हे बघा तर आता आपण जातो. हे बघा पुढे माड बघा आणि शांतता. मीराताईने आई आहेत ती बघूया आता काय करतात. ती बघा मिरिया काढतो. मिरया घेऊन इलो घराकडसून, सुकलेली नाही ना. बघू ते शकता. आता येऊन आम्ही साफ करतो. तर बघू शकता हे मसाल्याचा वापर करतो आपण, घरगुती मसाला करतो ना, त्याच्यात हे काळी मिरी म्हणतात बघा. ती बघा या करतात.
तर आता माडांका पाणी लावत होतो तर आता दुसऱ्या माडाक गाली आहे बघ. कामं चालू होत म्हणजे पाहुण्यांच्या घराकडे इलो पण त्यांच्या म्हटलं आता नुसता रवान काय फायदो नाही म्हटलं आता माडांका पाणी लावूया. बघू शकतास. परडा तो मार्शल आमचा इलो तो बघा राखण करता. वांडर ते पळान जातात म्हणजे वांडर राहूनच नाही. हळूहळू आपण पुढे पाणी घालूया माडांका. भूक लागली चल आता काहीतरी चमचमीत बनव. आता देवपळणाच्या निमित्ताने एकत्र होऊ ना. आता मी तुझी बहीण पण आहे ना, मग मी आता एकच सांगायचं घालू करू. काय आहे तुका काहीतरी भजी बिजी बनव. भजी होई. चल मग आता मिरिया काढती ठेवताय का भजी बनवून देते. याचं नाव काढू तर सोड रवला बाजूकच. तो आमचा मार्शल एक नंबरात गेलो. मी रवले पाठीचो बघा. तर आता आम्ही इलो किचन मध्ये. हे बघा भजी बनवतो आता. पीठ आणि कांदो सगळा मिक्स मिरची जरा मीरा ताईक विचारूया काय काय हा सांग. कांदा चिरलं, बेसन आणि मिरची. आपला देवपळ ना काहीतरी बनवूया. मी इलो खाते बघा. थोडं तेल टाकतं. भजी करतो. बघूया आता चमचमीत काय मीरा ताई करून घालता. खा तुझ्यासाठी केले खास होय. धन्यवाद. तू भेटणंच नाही आणि आमच्याकडे जेवण पण नाही ना, त्यानिमित्ताने म्हटलं शुभमला घालूयात भजी. देवपणीचं स्पेशल मेन्यू आहे बघा. तर आज मीरा ताईचा उपास असल्या कारणाने त्या काय खाऊ शकत नाही. पण आता आज आमका बनवून घालता त्याच्यात आमका खूप आनंद. तुमच्यासाठी काय कर. हे बघा भजी होतं. पण चांगला मिळाला त्यामुळे काय बनवताना पण अडचण येत नाही. त्यामुळे आम्ही पंचपक्वान्न बनवून खातो. त्यामुळे आम्ही गोलतकरांचे खूप आभारी असो. आमका दरवर्षी रवाची सोय चांगली करतात ते. त्यामुळे गोलतकर फॅमिलीचं पण आभार. धन्यवाद. तर मीराताई आता बटाटा भजी करता. कारण सोम म्हणायला लागलो की कांदा भजी सोबत आणि बटाटा भजी कर. म्हणून मी आता म्हटलं कांदा भजी हात हरवली आहे ते करूया. हे बघा थोडं ते आता मस्त आहे बघा. मस्त भजी बघ एकदम भारी होता मस्त. माझ्या आजच्या भजीची चव घेऊ केव्हा. तर आता बटाटे कापून झाली आहेत आणि पीठ बघू शकता. पीठ पण तयार झाला. जरा बटाट्याक मीठ लागा दे मग भजी तळूया. मी आता गॅस बंद केले. जरा थोडा वेळ थांबण करूया. तेल तापलं असं भजी आता सोडत हवी बघा. भजी झाली तरी ये मग खेळ. गरमागरम भजी त्याचा आनंद वेगळाच असता. आता तो खास उपास आज मंगळवार त्यामुळे म्हटलं आता हे देवाक पहिले नैवेद्य दाखवूया. बघू शकतास. थोडं घारगे होत बघू शकतास. हे बघा
त्यात काय काय आता तुम्ही बघू शकतास. इकडे डाळ भात, बटाट्याची भाजी, कांदा भजी, चण्याची भाजी आणि सोबत घारगे. मीराताईचा उपास हा. पहिलं म्हटलं बाप्पाक नैवेद्य दाखवूया. मीराताई पूजा करता. गोमातेकडे नैवेद्य दाखवतो. आज उपास हा. 33 कोटी देव तिचं वरदान असलेल्या आपल्या गोमातेकडे बघू शकता. तुझं असोच आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेव. भातकडे लोणचा, चण्याची उसळ, बटाटा भजी आणि कांदा भजी आणि ही डाळ. चला हे बघा सगळे बसलो आम्ही एकत्र कुटुंबासोबत. जेवचा आनंद वेगळा आहे बघा. आम्ही जेवतो, तुम्ही पण या जेवक. चला नक्की यावा जेवक. लाईक शेअर. तर मित्रांनो, आता आम्ही जातो आमच्या मॅची आहेत गावपणी निमित्त भरवल्याने आहेत तर जातो. चला तर मग बघूया पुढे. बाबाच्या बॅटमधून उंच उडालेला फटका गणपतच्या स्ट्रेट लाईनमध्ये रशीद किंग माघारी येतोय. चेंडू आला निर्धाव 7 चेंडू 11 धावा. रामा तांडे काय चेंडू पाहायला मिळतो. गोलंदाजी एंडवरती रामेश्वर आत्रा संघाचा कर्णधार. सुंदर फटका स्ट्रेट प्रयत्न आणि अर्थात चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमेच्या दिशेने. चला ट्रान्स करून या खेळाडूसाठी मॅच विनिंगसाठी चेंडू आला काय फटका आला एक जायचं रमेश लाल काय करणार. शुभमंकर काय फलंदाजी करतोय. गोलंदाज कर्णधार मुंदार केरकर. मित्रांनो, तुम्ही आजचा मॅचचा व्हिडिओ बघितला असाल. आचरा आणि तोंडवळी फायनलला होती. सुरुवाती तोंडवळीवाले चांगले खेळा होते. त्यानंतर आचरेवाल्यांनी गेम पलटल्यानी आणि आपण चांगली बॅटिंग फिल्डिंग बॉलिंग केल्यानी आणि आजची ट्रॉफी त्यांनी मारली नाही. तर तुमका आजचा खेळ आवडलो असा तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि कोकण कॅप्चर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.